सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। नमस्कार. श्री गजानन जय गजानन. श्री गजानन महाराज उपासना केंद्रात ठाणे आयोजित ग्रंथ महिमा या मालिकेतील आजचे हे पुष्प एकनाथी भागवत या ग्रंथावर आपण अरविंद भाऊ एकनाथराव कुलकर्णी यांच्याकडून ऐकणार आहोत. अरविंद भाऊ हे श्री संत गजानन महाराज मंदिर सोयगाव इथले विश्वस्त आहेत. आदरणीय कुसुमताई वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे अनेक उपक्रम राबवले जातात, जसे की पारायण, नामजप, दर गुरुवारचा महाप्रसाद हे नित्यनियमाने केले जाणारे उपक्रम तिथे आहेत. तसेच महाराजांचा प्रगट दिन, ऋषी पंचमी हेही उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. परमपूज्य आगाशे काका यांचे ते अनुग्रही आहेत. मराठी साहित्यात अरविंद भाऊ यांनी MA केले आहे. यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत आणि एक चरित्रलेखन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. कोंडोलीचे पितांबर महाराज यांचे ओवीबद्ध चरित्र त्यांनी लिहिले आहे. नाथ महाराजांनी भागवताचे निरूपण नाथ भागवताच्या रूपाने पूर्ण केले. यामध्ये श्रीनाथांची गुरुभक्ती, नामाविषयीची तळमळ आणि भक्तीचे सिद्धांत विशद केले आहेत. या नाथ भागवताचे अभ्यासपूर्ण निरूपण आपण आदरणीय अरविंद भाऊ यांच्याकडून आज ऐकूया. चला तर.
श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीन दयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती काका माऊली की जय। रेणुका माता की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। संत श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे येथील गुरुबंधू आणि भगिनींनो, काही वर्षापासून एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम उपासनेच्या बाबतीत घडवून आणत आहे आणि त्यामध्ये त्यांची नैमित्तिक उपासना, भक्तांचं स्नेहसंमेलन, शिबिर, पदयात्रा आणि त्याचबरोबर ऑनलाईन प्रवचनाच्या संदर्भात अनेक संत चरित्र असू द्या, अनेक गजानन विजयाच्या अध्यायामधले वेगवेगळ्या अध्यायावरची निरूपण असू द्या, या सगळ्याच परंपरेमध्ये यावर्षी ग्रंथ परिचय म्हणजे जी आध्यात्मिक ग्रंथ परंपरा आपली थोर अशी आध्यात्मिक ग्रंथ परंपरा आहे, या ग्रंथ परंपरेतल्या अनेक थोर ग्रंथांची ओळख आपल्याला या निमित्तानं करून देण्याचं त्यांचं हे उत्तुंग असं कार्य आहे। आणि याच परंपरेत माझ्या वाटेला श्री एकनाथी भागवताची ओळख करून देण्याची जबाबदारी आलेली आहे। कार्य तसं फार मोठं आहे। मी एक छोटा माणूस आहे, अल्पसा प्रयत्न याद्वारे करणार आहे, कारण मुळातच एकूण वारकरी संप्रदायाच्या ग्रंथ परंपरेमध्ये म्हणजे आज जी ग्रंथ परंपरा उपलब्ध आहे वारकरी संप्रदायाची, अगदी ज्ञानदेवांपासून नामदेवापासून तर आज आतापर्यंत असणाऱ्या सर्व विभूतींची जी उपलब्ध ग्रंथ संपदा आहे, त्या उपलब्ध ग्रंथ संपदेमध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध ग्रंथ संख्या जी कोणाची असेल तर ती नादबाबांची आहे। शतकोटी अभंगाचा संकल्प नामदेवांचा होता, तुकोबाही त्याच परंपरेमध्ये येतात। कोट्यावधी अभंग जरी त्यांच्या हातून झालेले असले तरी आज उपलब्ध साहित्यामध्ये म्हणजे आजच्या घडीला आपल्या हातामध्ये असणाऱ्या कालोघामध्ये इतर काही गोष्टी असतील की ज्याच्यामुळे ही ग्रंथ संपदा आपल्यापर्यंत नाही, उपलब्ध नाही, परंतु नाथबाबांच्या ग्रंथ संपदेमध्ये एकूणच अगदी 2च ग्रंथांचा विचार द्यायचा झाला निमित्तापुरता तर भावार्थ रामायणामध्ये 40,000 ओव्या आहेत। नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणामध्ये 40,000 ओव्या आहेत आणि त्याच परंपरेमध्ये त्यांनी भागवताच्या जवळपास 18,000 ओव्या या नाथबाबांच्या उपलब्ध साहित्यामध्ये आहेत। या साहित्याच्या त्यांच्या एकंदरीत अभ्यासाचा विचार करू जाता उपलब्ध संत साहित्याची क्षमा असावी उपलब्ध साहित्याच्या या परंपरेमध्ये नाथांचं साहित्य आजच्या घडीला वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त आहे। आणि म्हणून नाथांचं केवळ संख्यात्मक जास्त आहे का तर असं नाही, गुणात्मक सुद्धा जास्त आहे। आपल्याला नाथ भागवताकडे म्हणजे बहिणाबाईंना अत्यंत सुंदर अशी एक ओवी लिहून दिली की ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया। या ज्ञानदेवांनी जो देवालय उभं केलं, या देवालयाचं खांब जर कोणी असेल तर स्तंभ दिला, एका जनार्दनी स्तंभ दिला भागवत। एकनाथ महाराजांच्या या विलक्षण अशा भागवत धर्मानं किंवा त्यांच्या लिखाणानं त्यांच्या कर्तृत्वानं हा मजबूत खांब दिला। जसं पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जावं तर गरुड खांब हा त्याच्या वैभवाचं, भगवंताच्या वैभवाचा आणि त्याच्या समृद्धतेचं, त्याच्या भक्कमतेचं प्रतीक काय आहे तर तो गरुड खांब। आणि पंढरपूरला जेव्हा आपण जातो पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर होऊन संतांनी त्याचं वर्णन करताना लिहिलं की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने, त्या निळ्या सावळ्या पंढरीनाथाच्या भेटीसाठी दूरदूरून लोक येतात। परंतु भेटीच्या आधी जसं नामदेव पायरीचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे, जसा चोखोबाच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे, कान्होपात्रेचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे, भानुदास महाराजांच्या समाधीचा दर्शन घेण्याचा प्रघात आहे, तसाच एक थोर प्रघात आहे तो म्हणजे
गरुड खांबाला आलिंगन देणे. गरुड खांबाला आलिंगन दिल्याशिवाय पंढरीनाथाच्या दर्शनाचा पूर्णत्वाचा आनंद येत नाही. तसा एका जनार्दनी स्तंभ दिला भागवत. एकूणच वारकरी संप्रदायाच्या या विलक्षण अशा मंदिराला, त्याला मंदिराची संकल्पना देऊया आपण. तर या मंदिराचा मजबूत खांब कोणी असेल तर तो एका जनार्दनी म्हणजे नाथ महाराज. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की नाथ महाराजांच्या समग्र साहित्यामध्ये वैविध्य प्रचंड आहे. म्हणजे नाथ भागवतासारखा ग्रंथ लिहिणारे नाथबाबा भूत जबर मोठे बाई असं भारुडही लिहू शकतात. सर्वसामान्य लोकांच्या मध्ये लोकरंजन हा विषय घेऊन, विंचू चावला सारखा गमतीदार विषय घेऊन, म्हणजे गमतीदार तो फक्त ज्याला जो पाहतोय विंचू चावलेला त्याच्यासाठी कदाचित गमतीदार असू शकतो, पण ज्याला तो अनुभव आला त्याच्यासाठी भेदकच आहे तो विषय. तर ह्या सगळ्या जनमानसाच्या म्हणजे वासुदेवापासून तर पिंगळ्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा आस्वाद समाजातल्या सर्वसामान्य घटना ते असामान्यत्वापर्यंत नाथ महाराज सहजतेनं प्रवास करतात. सिद्ध पुरुष, साधक आणि त्यातल्या त्यात महापुरुष असा असतो की त्यांना सर्व समाजातल्या सर्व घटकांचा अध्ययनाचा अभ्यास असावा लागतो. सगळ्यांची अनुभूती असावी लागते. सगळ्यांच्या बद्दल मनामध्ये कणव असू लागते. नाथ बाबांच्या मनामध्ये प्रचंड कणव आहे. म्हणून एका ठिकाणी भागवतामध्ये ते लिहितात की प्राणू गेला तरी प्राणियासी, कठिनत्व उपजे ना मानसी, जे जे भेटे तयासी, मृदुता कैसी वर्तत, जेवी चंद्र किरण चकोरासी, पाखवा जैसा पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदत्व. सगळा ठाई मृदुत्वाचा जो भाव आहे, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, जसं तुकोबा लिहितात त्या मृदुत्वाची सावली प्रत्यक्ष प्रतिमा जर कोणी पाहायची असेल तर ते नाथ बाबा आहे. अनेक विशेषण आहे नाथांसाठी दिलेले, परंतु एकच विशेषण त्यांच्यासाठी आपण जर पाहिलं तर ते तुम्हाला त्याची प्रचिती आणून देईल. नाथ महाराजांना शांती ब्रह्म या नावानं ओळखलं जसं ज्ञानदेवांना जसं माऊली नावानं ओळखलं जातं, तसं नाथ बाबांना शांती ब्रह्म कुठल्याही क्षणी प्रत्यक्ष नाथांच्या दीर्घ आयुष्यामध्ये एक क्षण असा दाखवा चरित्रामधला की तिथं नाथांची शांती ती घडली आहे, अजिबात नाही. उलट अनेक उर्मट लोक, अनेक लोक की ज्यांना काही जाणीव नाही, अनेक असे उद्धट लोक, परंतु संतांचे संगती मनोमार्ग गती या पद्धतीनं ते संत सेवेमध्ये आले. आणि दासगणू महाराज लिहितात की चंदन तरुच्या सहवासाला एखादा हिवर नावाचा अतिशय विषारी किंवा सहसा लोक कामा न पडणारा, ज्याला आपण दुर्जनाची उपाधी देऊया असा एखादा वृक्ष चंदनाच्या शेजारी आला तो थोडाफार तोही वासित होतो, सुगंधित होतो. तसं नाथांच्या जीवनात अनेक अशांत लोक आले, परंतु नाथांच्या शांती ब्रह्मनाथांच्या जीवनाने त्यांना शांतित्व प्रदान केलं. हा नाथांच्या जीवनातला यशाचा भाग आहे. जवळपास म्हणजे नाथांचा सुरुवातीचा जो ग्रंथ आहे तो चतुश्लोकी भागवत, त्यानंतर एकनाथी भागवत, अभंग गाथा आहे नाथांच्या बऱ्याचशा उपलब्ध, नाथांचे भारूड हा जनमानसांचा अत्यंत मग त्यामध्ये वासुदेव आला, पिंगळा आला. ही सगळी सर्वसामान्य लोकांच्या जीवनातली नित्य अनुभूतीतली पात्र नाथांनी त्यांना भक्ती मार्गात आणून सोडलं. त्याचबरोबर चिरंजीव पद सारखं छोटस जरी असेल परंतु त्याची महत्ता आहे. त्याचबरोबर रुक्मिणी स्वयंवर आहे, नाथांच्या व्यथेतून भगवंत निघून गेला श्रीखंडाच्या रूपातून, त्याचं लग्न करायचं होतं आईसाहेबांना म्हणजे गिरजाईला त्याचं लग्न करायचं होतं, आणि माझा हा लेक असाच निघून गेला, तो प्रत्यक्ष देव जरी असला तरी माझं लेकरू आहे. असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एकनाथांचा बछडा असं आपण भजनामध्ये म्हणतो. हा एकनाथांचा बछडा निघून गेल्यानंतर गिरजाईला झालेल्या दुःखाची निवृत्ती भगवंतानं तिच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, माय तुला जर माझं लग्न करायचं असेल तर मी बरीचशी लग्न केलेली आहे, गमतीचा भाग सोडून द्या, 16,000 सहस्र जरी असले तरी रुक्मिणी स्वयंवर नाथांना लिहायला लाव, ज्यामुळं ज्या गुणांच्या विवाहामध्ये अडचणी येतील त्याच्या पठनानं दूर होतील. लोकोद्धार संतांच्या लेखणीचा मूळ आधार असतो. लोकसंग्रह आणि लोकोद्धार
संतांना सर्वसामान्य पामर माणसांना भक्तापर्यंत त्याचा प्रवास करायचा असतो. म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं, ज्याला आपण पामर या शब्दामध्ये पाहू, या पामराचं रूपांतर विषयीमध्ये व्हावं लागतं. विषयी मनुष्य जिज्ञासुत्वकडे नेणं, जिज्ञासूला मुक्त अवस्थेकडे नेणं आणि या मुक्त अवस्थेचं रूपांतर भक्त अवस्थेमध्ये नेणं हे एकनाथी भागवताचं परमध्येय आहे. आणि त्यातून मग नाथांच्या हातून रुक्मिणी स्वयंवर सारख्या एका प्रासादिक ग्रंथाची निर्मिती झाली. नाथांच्या जीवनामधला आणखी एक विलक्षण पुरुषार्थ तो म्हणजे भावार्थ रामायण, ज्याच्या की 40,000 ओव्या या उपलब्ध आहेत. आणि नाथांच्या जीवनातला अलौकिक भाग जर कुठला पाहायचा असेल आपल्याला तर ते आहे ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण. 250 वर्षानंतर ज्ञानदेवांच्या समाधीच्या 250 वर्षानंतर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक लोकांचे किंवा इतर काही गोष्टी घुसडल्या होत्या, ज्या की माऊलींना क्लेश देत होत्या. त्या ग्रंथामध्ये काही गोष्टी नको असलेल्या आलेल्या होत्या आणि त्याच्या शुद्धीकरणासाठी नाथांनी माऊलींनी ज्ञानोबांच्या मर्जीने नाथबाबांच्या येण्याची वाट पाहत पाहत तोपर्यंत थांबले आणि नाथबाबांना तो आदेश केला आणि नाथ महाराजांनी ती स्थळ शोधून काढलं आणि त्याबरोबर ती ज्ञानेश्वरी जी माऊलींच्या समोर होती ती ज्ञानेश्वरी आणून ती प्रतिसिद्ध ज्ञानेश्वरी केली. कुठंही त्यामध्ये आपला शब्द टाकला नाही. अत्यंत नम्रतेने नाथ बाबा तिथे लिहितात की ये ज्ञानेश्वरीचे पाठी ओवी करीन जो मराठी, त्याने अमृताचे ताटी जाण नरवटी ठेवली. मूळ ग्रंथ अतिशुद्ध तो शोधुनिया एवं विध प्रतिसिद्ध ज्ञानेश्वरी. केवढी नम्रता आहे. नम्रता शिकावी ती संतांकडून. अनुरनिया ठोकरा तुका आकाश एवढा, आकाश एवढं मोठे पण जरी असलं तरी जाणून नेणं ते करी माझे मन इथपर्यंत येणं. हा नम्रता ही संतांची मूळ ओळख आहे. त्यामुळं नाथ बाबांनी लोकोत्तर केलेल्या कार्यापैकी एक कार्य ते म्हणजे ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण. अशा या नाथ बाबांच्या अत्यंत मुळातच गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. संत कार्याचा उद्देश काय तर तो आहे गीता आणि भागवत. तो सर्वसामान्यांना श्रवण व्हावा, सर्वसामान्यांना समजावा. मूळ संस्कृत ग्रंथ गीतेचा तो ज्ञानदेवानी प्रतिसिद्ध केला ज्ञानेश्वरी. आणि भागवत जेही संस्कृतामध्ये परंतु सर्वसामान्यांना त्याचं कळावं, त्यातला अर्थ कळावा म्हणून 11 स्कंदावरच्या एका अध्यायावरची टीका ही नाथ बाबांनी एकनाथी भागवताच्या रूपानं ही त्यामध्ये केली. गीता आणि भागवत हे 2 ग्रंथ खरं म्हणजे आपल्या संस्कृतीचे प्राण आहेत. आणि जसं वैदिक प्रस्थानामध्ये 3 ग्रंथ येतात त्याला प्रस्थानत्रयी आपण असं म्हणतो. त्यामध्ये या प्रस्थानत्रयीचं जसं वैदिक प्रस्थानत्रयी आहे तशी आपली वारकरी संप्रदायाची सुद्धा प्रस्थानत्रयी आहे. वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये वैदिक प्रस्थानत्रयी येते, त्यानंतर दुसरी येते ते स्मार्त. वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषदांचा समावेश होतो. स्मार्त प्रस्थानामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा समावेश होतो आणि दार्शनिक प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्राचा अंतर्भाव होतो. या वैदिक सूत्राप्रमाणेच आपल्या वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमध्ये सगळ्यात पहिले ती वैदिक प्रस्थानत्रयीच्या बरोबरीची ती आहे ज्ञानेश्वरी. पहिली जी प्रस्थानत्रयी आहे ती ज्ञानेश्वरी. दुसरी आहे नाथ बाबांचं एकनाथी भागवत जे की स्मार्त प्रस्थानत्रयीची बरोबरी करतं. आणि तिसरी जी वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे ती तुकोबाची अभंग गाथा. या तिन्ही दार्शनिक प्रस्थानत्रयीचं रूप म्हणून ही तुकोबाची गाथा आहे असं आपण म्हणू शकतो. या तिन्ही प्रस्थानत्रयीवरच आपल्या वारकरी संप्रदायाचं स्थान हे संतांनी मजबूत असं केलेलं आहे. मुळातच नाथांना भागवतापर्यंत येण्याआधी आपल्याला थोडस पाठीमागं जावं लागेल. मुळातच गुरु जनार्दन स्वामी नाथांचे गुरु हे दत्त उपासक, दत्त संप्रदायाचे थोर साधू, थोर गुरु. आणि नाथ बाबांना असं सांगितलं जातं की अवघ्या वयाच्या बालपणीच सर्वज्ञता वरी तयासे असं जसं म्हटलं जातं तर लहानपणीच सद्गुरूंची ओढ लागलेली. एकीकडं आजोबांनी
त्यांना शाळेमध्ये घातलं, पाठशाळेमध्ये घातलं, परंतु पाठशाळेमध्ये शिक्षकांनी जे शिकवलं ते अल्पकाळातच घेऊन घेतलं आणि गुरूंना प्रश्न पडला की आता या नाथांना शिकवावं काय. आणि एक दिवस ते नाथांच्या आजोबाकडे येऊन बसतात आणि आजोबांना सांगतात, बाबा आम्हाला क्षमा करा, उद्यापासून नाथाला शाळेमध्ये पाठवू नका. आजोबांना वाईट वाटलं, माझ्या नाथाकडून काही चूक झाली असेल किंवा तो काही उलटून बोलला का, तसा तर तो बोलणार नाही, पण सांगता येत नाही, लेकरं आहे म्हणून त्याने काही बोलला असेल असं म्हणून नाथबाबांच्या आजोबांनी कळवळून गुरुजींना विनंती केली, गुरुजी आई बापा विरहित लेकरू आहे, त्याच्या हातून जर काही चूक झाली असेल तर माझं वय जरी जास्त असेल तरी मी त्याची क्षमा मागतो, परंतु त्याला शाळेतून येऊ नको असं म्हणू नका. गुरुजींना अत्यंत नम्रतेने नाथबाबांच्या आजोबांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. बाबा अरे लाखामध्ये एक मुलगा यावा तसा तुमचा नाथ होतो, त्याला शिकवण्यासाठी आमच्याजवळ शिल्लकच काही राहिलं नाही. टीप कागदासारखं आम्ही जे त्याला शिकवतो अगदी तो तैल बुद्धीचा नाथ सगळं शिकवून घेतो. खरंच सांगतो प्रामाणिकपणे की आता त्याला शिकवण्या इतकं ज्ञान आमच्याजवळ राहिलं नाही. त्या काळामध्ये नाथनगरी पैठण प्रतिष्ठान हे ज्ञानाचं भांडार दक्षिण काशी म्हणून होतं, त्यामुळे तिथे काही सर्वसामान्य अध्यापक असतील अशातला भाग नाही, परंतु याला शिकवण्याचं आमच्याकडे काही राहिलं नाही इतकं प्रामाणिकपणे सांगतो. आणि म्हणून त्याच्या अधिकतर शिक्षणासाठी चांगल्या गुरुची व्यवस्था करा असं म्हणून नाथांच्या गुरुजींनी नाथबाबांच्या आजोबांना विनंती केली. झालं, नाथबाबांची शाळा सुटली आणि आता नाथ महाराजांना दुसऱ्या दिवशी जेव्हा ते शाळेला जायला निघले, आजोबांनी सांगितलं, नाथा जाऊ दे, आता तुझं शिक्षण पूर्ण झालं. का बाबा? अरे तुझ्या गुरुजींना सांगितलं की नाथांना आता त्याचं शिक्षण पूर्ण झालं, आपण दुसरी शाळा बघू. काही दिवस नाथांचे रिकामे गेले आणि नेमके या रिकाम्या दिवसामध्येच नाथांना अनिवार ओढ लागली. ती ज्ञानपिपासा नाथ महाराजांना खेचत होती. गोदाईच्या काठाशी फिरत फिरत ते महादेवाच्या मंदिरामध्ये जातात आणि महादेवाच्या मंदिरात आजोबांनी सांगितलं होतं की मग मला कोण शिकविल, मग माझे गुरु कोण? त्यांनी सांगितलं की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. अरे महादेव ह्या सगळ्या गुरूंचे गुरु आहे, त्या गुरूंजवळ जा, तेच तुला तुझे सद्गुरू दाखवतील, तुझा रस्ता दाखवतील. आपल्या आजोबांच्या शब्दावरती विश्वास असणारे चिमुकलेनाथ रोज आता पैठण मधल्या डोलेश्वर महादेव मंदिरामध्ये जाऊ लागले. कधी काळी आपण पैठणला गेलात तर यात्रा मंदिराच्या ज्या यात्रा परिसरामध्ये या प्राचीन डोलेश्वर महादेव मंदिराचं सुंदर असं छोटस मंदिर आहे, जिथं की नाथबाबांना त्यांना त्यांच्या सद्गुरूंचा रस्ता मिळाला. आपण जरूर तिथं दर्शनाला जा. नाथ महाराज समाधी मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. रोज नाथांनी त्या मंदिरामध्ये जावं आणि नाथबाबांनी त्या पिंडीला आलिंगन देऊन म्हणावं, बाबा तुझा ज्ञानाची देवता आहे, सकळ सिद्धांचा सिद्ध आहे, सगळ्या सद्गुरूंचा सद्गुरू आहे, तर मला माझ्या सद्गुरूची वाट दाखव. एक दिवस भोलेनाथाला त्यांच्या या बालभावाची दया आली, करुणा आली आणि मोठ्या आर्ततेनं हे लेकरू गुरुभक्ती ज्या वयामध्ये मुलांनी खाऊसाठी हट्ट धरावा त्या वयामध्ये हे बालक सद्गुरूंचा हट्ट धरतय. आणि सद्गुरूंना यापेक्षा काय प्रिय असते, ती आर्तताच त्यांना अतिशय प्रिय असते. आणि तिथं दिव्य प्रकाशात महादेवाचं मार्गदर्शन होतं आणि देवगिरीचा रस्ता दाखवला जातात. नाथ महाराज दुसऱ्या दिवशी आपल्या आजी आजोबांच्या मायेचा पाश अलगदपणे बाजूला ठेवून काहीशे कठोर होऊन ज्ञानप्राप्तीसाठी धावतच देवगिरीच्या दिशेने जातात. सद्गुरू भेटतात. सद्गुरूच्या कामामध्ये दिवसामागून दिवस जात असतात. एके दिवशी सद्गुरू त्यांना आज्ञा करतात, उद्या माझ्यासोबत चालायचं. तिथं एका मलंग वेशामध्ये दत्तात्रयाचं दर्शन होतं. ईश दर्शन झालेल्या शिष्याकडून सेवा घ्यायची नाही, हा सद्गुरू तत्वाचा नियम. आणि दर्शन झाल्यानंतर भगवंताचं दर्शन झालेल्या शिष्याकडून सेवा घ्यायची नाही हे पक्क असल्यामुळं सद्गुरू जनार्दन स्वामीने नाथांना 12 वर्ष तपश्चर्येसाठी पाठवलं. काही अघटित घडलं की माझ्याकडे ये असं त्यांनी सांगितलं. एक दिवस नाथ बाबा ध्यानाला बसलेले आहेत त्या शुलीभंजनच्या पवित्र पर्वतावरती आणि तिथं एक महासर्प नाथबाबांच्या अंगावरती वेटोळा घालून नाथबाबांना उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून भला मोठा फणा उगारून सावली धरून उभा होता.
गवळ्यांच्या मुलांनी ते पाहिलं, ती ओरडली, हातातली दुधाची चरवी नाथांसाठी घेऊन आली होती, ती पडली, आवाज झाला आणि त्यामुळे विक्षेप होऊन नाथांची समाधी भंग पावली. जशी समाधी भंग पावली तसा तो महासर्प सळ 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 आपला विळखा सोडून त्यांच्या समोर निघता झाला. एखादा व्यक्ती असता घाबरला असता, पण नाथांना आनंद झाला. काही अघटित घडल्यानंतर परत ये असा सद्गुरूंचा आदेश होता आणि आज काहीतरी अघटित घडलं म्हणून नाथ बाबा उभे राहिले. सरळ ते देवगिरीच्या दिशेनं चालू लागले. सद्गुरूंना ही गोष्ट अंतर्ज्ञानानं कळते. सद्गुरू आधीच तयारी करून ठेवतात. रात्रभर कसे बसे राहतात आणि दुसऱ्या दिवशी सद्गुरू आज्ञा करतात की नाथा चल, यात्रेला जायचंय. नाथ बाबा म्हणतात की तुमच्या चरणीच माझी सगळी यात्रा आहे बाबा, मला सेवा करू द्या. ते म्हणले नाही, आपल्याला चालायचंय. गुरु आज्ञा होते आणि यात्रा करत 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 नाथ बाबा गोदावरी क्षेत्र नाशिक परिसरामध्ये येतात. या राम क्षेत्रामध्ये आल्यानंतर गुरूंचा एक आदेश असा, गुरूंचा एक नियम असा असतो की रोज संध्याकाळी सद्गुरू एखाद्या विषयावर निरूपण करत असतात आणि हे निरूपण सद्गुरूंचं चाललेलं असतं. आणि याच निरूपणाच्या परंपरेत संध्याकाळच्या प्रवचनासाठी सद्गुरू बसतात. परंतु आज का कोणास ठाऊक गुरुजींची तब्येत बरी नाही. कदाचित तो एक गुरुजींनी केलेली योजना असावी आणि त्यांनी सांगितले की नाथा आज माझी तब्येत बरी नाही रे, आपली जी आपला जो नियम आहे तो चालू राहिला पाहिजे आणि आज असं कर ना की आज तू निरूपण कर. नाथ बाबा चकित झाले, म्हणले बाबा मला काय येतं, मी तुमचं श्रवण करायसाठी बसतो, मला काय येणार. ते म्हणले बोल. आणि नाथांनी आपल्या गुरूंची आज्ञाप्रमाण म्हणून ते बसले. पायावरती डोकं ठेवलं नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या आणि सद्गुरूंना म्हणले बाबा माझी लाज राखा, मला काही येत नाही, पण तुम्ही बोलविले आम्ही बोलेल, तुम्ही जर बोलवलं तर मी बोलेल. सद्गुरूंनी दोन्ही हाताने मस्तकावरती हात ठेवले असतील, तथास्तु 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 म्हटलं असेल आणि नाथ महाराज व्यासपीठावरती बसले. काय विलक्षण योग असेल ना, काय भाग्यवंत लोक असतील समोर बसलेले. एकीकडे सद्गुरू जनार्दन स्वामी बसलेले श्रवणासाठी आणि व्यासपीठावर त्यांचा लाडका शिष्य नाथ बाबा आपल्या आयुष्यातलं पहिलं प्रवचन आपल्या सद्गुरू समोर करणारे आणि ते श्रवणासाठी जी बसलेली मंडळी आहे त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो. कारण खरोखर भाग्यवंत पुण्यवंत मंडळी असेल, कृपावंत मंडळी असेल. स्कंद 2 मधली, भागवताच्या स्कंद 2 मधल्या अध्याय 9 मधल्या 32 ते 35 या 4 ओळीवर नाथ बाबांनी निरूपणाला सुरुवात केली. ते श्रवण ऐकून इतर श्रोते तर डोलू लागले. पण आश्चर्य असं की जसं स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलवर रामायण गाते, असाच भाव म्हणजे प्रत्यक्ष आपल्या लेकरानं एखादी काहीतरी सुंदर गोष्ट ऐकावी आणि बापाने ते बसून ऐकावी, तसे जनार्दन स्वामी डोलू लागले. जनार्दन स्वामीची समाधी लागली. काय सुंदर निरूपण करतोस नाथा, म्हणून नाथ महाराजांना स्वामींनी आपल्या हृदयाशी लावले. ये हृदयीचे ते हृदयी केले आणि नाथ महाराजांच्या त्या 4 श्लोकाच्या वर सुरुवात केलेल्या 4 श्लोकांच्या निरूपणावर गुरुजी अत्यंत प्रसन्न झाले. मुळात ते प्रसन्नच आहे, पण अति प्रसन्न झाले आणि त्यांनी नाथांना आज्ञा केली, नाथा हे सगळं लिहून काढ. नाथ महाराजांनी गुरूंची आज्ञा मानली आणि नाथांच्या जीवनातला पहिला ग्रंथ नाशिक आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये तयार झाला. गोदावरीच्या काठी नाथ बाबा बसले असतील आणि त्यांना पुण्यक्षेत्र पैठणची गोदावरी आठवली असेल की अशीच गंगा गम्यते प्राप्यते भगवत पदम येन सा गंगा, अशीच वाहत वाहत जात माझ्या गावाला जाते, पैठणाला जाते. तिथं माझे वृद्ध आजी आजोबा असतील, त्यांच्यापर्यंत ही गंगा पोहोचत असेल. आज त्या रूपानं मी तिचं दर्शन करतो. नाथांच्या जीवनातला हळुवारपणा सद्गुरूंनी ओळखला आणि सद्गुरूंनी त्यांना एक रस्ता लिहून दिला पुढं आणि त्यांना सांगितलं की बाबा रे, माझा एक महत्वाचं व्यवधान, एक मध्यंतरी सरकारी काम आलेलं, कारण जनार्दन स्वामी फार मोठे अधिकारी किल्लेदार होते, मला थोडस तातडीनं जावं लागतं. म्हणले चला गुरुजी मी पण येतो तुमच्यासोबत. ते म्हणले तसं नाही, हा सगळा सद्गुरूंना दिलेला मी शब्द आहे की अशी अशी यात्रा करेल आणि ही यात्रा करत करत तुला मी आखून दिलेला मार्ग आहे तो तुला पूर्ण करायचा, ही माझी आज्ञा आहे. नाथांनी ती आज्ञा स्वीकारली. सद्गुरूंनी कागद दिला.
या कागदानुसार चालत 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 नाथबाबा एक दिवस पैठणला आले. आधीच नाथबाबांच्या आजोबांना जनार्दन स्वामींनी पत्र पाठवून सांगितलं होतं, एक आज्ञापत्र दिलं होतं. नाथ महाराजांना विवाहाची आज्ञा झाली होती. नाथ महाराज आता जागीरदार झाले होते, संत होते, श्रीमंतही झाले होते आणि एक पुण्यवंत व्यक्ती त्यांच्या जीवनात आली, ती म्हणजे माझी गिरजाई. या गिरजाई सोबत नाथांचा विवाह झाला आणि खरं असं सांगितलं जातं की नाथांसारखा संसार हा जगात कुणाचा होणं शक्य नाही. नाथ महाराजांच्या संसारामध्ये कशाचीही कमी नाही. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये सत्ता, संपत्ती, ज्ञान, वैराग्य, भगवंताचे जे 6 गुण आहे, यश, श्री, ज्ञान, धर्म, औदार्य आणि वैराग्य, या षडगुणांनी परिपूर्ण भगवंताजवळ हे 6च गुण असतील. पण नाथांजवळ 7वा गुण आहे, तो म्हणजे भक्ती, ती म्हणजे गुरुकृपा, ती म्हणजे गुरुनिष्ठा. या सगळ्या गुणांनी नाथांचं जीवन आणि त्याच परंपरेमध्ये गिरजाई समर्पित जीवनाचा आदर्श भाग जर कोणी असेल, सात्विक जीवनाचा परिभाग कोणी जर असेल, सतीत्व जीवनाचा परिभाग कोणी असेल, तर ती माझी जिजाऊ. कधीही कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही, सदैव पती कार्यामध्ये लीन. तुमचं कार्य ते माझं कार्य, तुमची इच्छा ती माझी इच्छा, इच्छेत इच्छा मिसळून कशी असायची जगावं लागतं, हे नाथांकडून आणि गिरजाईकडून शिकावं. म्हणून धन्य व गृहस्थाश्रमा हा जर शब्द कोणी लिहिला असेल तर तो नाथ बाबांकडे पाहून लिहिला असावा, एवढं मात्र नक्की. नाथ बाबांच्या जीवनामध्ये आता स्थिरता आली आणि नाथ बाबांचा जो कारभार होता तो पाहण्यासाठी भगवंतांनी उद्धव पाठवला. खरं म्हणजे भानुदास महाराजांची पुरुषार्थानं हा हंपीच्या मंदिरात विजयनगरच्या राजानं नेलेला पांडुरंगाची जी मूर्ती होती ती परत महाराष्ट्रामध्ये आणण्याचा पुरुषार्थ केला होता 3-4 पिढ्या आधीचा. त्याच परंपरेत नाथबाबांना दिलेल्या भानुदास महाराजांना दिलेल्या वराप्रमाणे भगवंता तू माझे पुढे अवतार घे. भगवंतानं सांगितलं तो तुला काय पाहिजे ते माग, आणि भानुदास महाराजांनी मागून घेतलं की माझ्या वंशी तुम्ही जन्माला यावे. म्हणून असं म्हणतात की भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदा तीर. या नाथांचा महाविष्णूचाच अवतार आहे आणि तो भानुदासाच्या कुळामध्ये. एकूणच भगवंतावर झालेल्या या उपकारामुळं आणि नाथ बाबांच्या या अलौकिक पुरुषार्थामुळं भगवंत 36 वर्ष वेगवेगळ्या रूपानं नाथांच्या घरी सेवा करतोय. एवढा मोठा राज्यकारभार आहे, पण उद्धवासारखा व्यक्ती येतो, तो सगळा जो प्रशासकीय कारभार आहे तो पाहून घेतो आणि नाथ महाराजांना फक्त जनकल्याणाचं कार्य पूर्ण चालू करावं लागतं. एवढ्या ओव्या कशा लिहिल्या असतील. रोज सायंकाळचं निरूपण, सकाळचं निरूपण, देवाची पूजा, लिखाण, या सगळ्यामध्ये जर विचार केला तर नाथ महाराजांचं जीवन किती व्यस्ततेचं असेल. लांब लांबून लोक येत असतील, अनेक अडचणी, अनेक शंका कुशंका घेऊन येत असतील. त्यांचं शंका समाधान नाथवाड्यामध्ये होतच होतं. आणि या एकंदरीत नाथ जीवनाचा हा जो सुंदर भाग आहे याचा समन्वय म्हणजे एकनाथी भागवत. नाथांनी एकनाथी भागवताच्या या एकूण अध्यायांपैकी जवळपास 5 अध्याय ह्या गोदावरी तटी लिहिल्या. इसवी सन 1571 मध्ये नाथ भागवत लिखाणाला पैठणला सुरुवात झाली. इतर लोक तर समोर असतील, पण प्रत्यक्ष भगवंत श्रीखंड्याच्या रूपाने हे श्रवणासाठी बसलेला असेल. किती सुंदर योगायोगन आहे की ज्याचं गुणगौरव आपण लिहितो तो साक्षात तुमचा म्हणजे पहिलं प्रवचन करण्यासाठी साक्षात सद्गुरू समोर असावे आणि ज्याचं गुणवर्णन करायचं तो साक्षात रूप भले श्रीखंड्याचा असेल पण तो तिथं उपलब्ध असेल. नाथ महाराजांच्या लेखन साहित्याची तयारी तोच करून देत असेल. नाथ महाराजांची बैठक स्वच्छ करून देवांना फुले आणून नाथांच्या कपाळी चंदन रेखण्याचं कामही या श्रीखंड्याने केलं असेल. आणि अगदी मला काही यातलं येत नाही किंवा मला फारसं काही कळत नाही, पण तुम्ही वाचता ते गोड वाटतं, अशा आविर्भावामध्ये हा नट नाटकही खांबाला टिकून नाथ महाराजांकडे अनिमेष पाहत बसला असेल. काय सुंदर दृश्य असेल ना हे सगळं. नाथ महाराजांनी 5 अध्याय लिहिल्यानंतर नाथ महाराजांना अशी प्रेरणा झाली की उर्वरित अध्याय आपण काशी क्षेत्री पूर्ण करावे. याच्यासाठी एक कथानक असंही सांगितलं जातं की नाथ महाराजांचं हे प्राकृत लिखाण त्यांचा मुलगा हरिपंडित याला आवडत नसे. हरिपंडित हे संस्कृताचे अत्यंत थोर उपासक, नाथांचे चिरंजीव आहे.
त्यामुळे बुद्धिमत्तेची काही कमी नाही. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुरा. माताही सुशील आहे आणि वडिलांचं तर काही पाहायचं काम नाही. त्यामुळं हरिपंडित हे प्राज्ञ एकदम अतिशय पंडित आहे. पंडित हे केवळ त्यांचं नाव नाही तर ती उपाधी आहे त्यांची. आणि सगळा साहित्याचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास, दर्शनांचा अभ्यास, श्रुती स्मृती पुराणांचा अभ्यास, त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची संस्कृत विषयी अतिशय अस्मिता आहे. त्यामुळे आपल्या वडिलांचं मराठीमध्ये जे लिखाण आहे त्याला नाही म्हटलं तरी त्यांचा थोडासा विरोध होता. त्यांनी संस्कृतात लिखाण करावं, त्यांच्याकडे ही सगळी बुद्धिमत्ता आहे, परंतु ते का मराठीत लिहितात? पण वडील आहे त्यामुळे बोलू शकत नाही, अशी दोन्हीकडची अवस्था होते. आणि हरिपंडित थोडस रुसून आपल्या मुलाबाळासहित काशीला निघून जातात, अशी एक कथा येते. आणि मग कुठेतरी गिरजाईच्या मनातला लेकराविषयी की माझं लेकरू इतक्या लांब आहे हा भाव मनात धरून कदाचित त्याच्याजवळ काही दिवस राहता येईल आणि हा ग्रंथही आपल्याला काशी क्षेत्री पूर्ण करता येईल. कारण प्रतिष्ठान जरी दक्षिण काशी असली तरी मूळ काशीला महत्व आहेच असं म्हणून कदाचित, म्हणजे हा दावा नाहीये पण कदाचित असा असू शकतो, कदाचित याहीपेक्षा वेगळं काही कारण असू शकतं, पण यालाही दुजरा मिळू शकेल. आणि म्हणून नाथ बाबा काशीला जातात आणि उर्वरित अध्याय त्यांनी तिथं पूर्ण केला. असं सांगतात की काशीच्या पंचमुद्रा घाटामध्ये श्रीकृष्ण मंदिरामध्ये 1573 म्हणजे जवळपास 3 वर्षाचा कालावधी हा झाला. एकादशीला, कार्तिक पौर्णिमेला आणि सोमवारी हा ग्रंथ कळसाला गेला. हा ग्रंथ लिहित असताना आजूबाजूला प्रचंड गर्दी जमायची. तिथं जमलेले बरेचसे मराठी भाषिक लोकही होते. आणि मग याची कीर्ती वाणायला सुरुवात झाली. कुणीतरी एक दक्षिणेतून महापुरुष आलेले, अत्यंत शांतीब्रह्म तेजस्वी आहे, रोज लिखाणाचं काम करता आणि त्यांची मुद्रा, त्यांची शांती, त्यांचं ऐश्वर सगळं काही वेगळंच आहे. वाऱ्या हाती चाले बाप कीर्तिमुख सज्जनांचे, असं म्हटलं जातं की सज्जनाची कीर्ती ही वाऱ्याच्या हातावर असते. आणि नाथांची ती कीर्ती काशीच्या पंडितापर्यंत गेली. परंतु थोडासा एक टकराव असा झाला की हे सगळं मराठीमधून लिहितं. संस्कृत साहित्य हे संस्कृतातच असलं पाहिजे, देव साहित्य हे संस्कृतातच असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आणि नाथ महाराजांनी अत्यंत शांतपणे त्यांना सांगितलं की संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली. अरे भाषा हे अभिव्यक्तीचं, संवादाचं साधन आहे. त्यामुळं त्याच्याविषयी फार न करता लोक जनमानसाला समजेल अशा पद्धतीनं ज्ञान द्यावं, हा ज्ञानदेवांचा वसा घेतलेले नाथ बाबा त्यांनी भागवत लिखाणाला सुरुवात केली. परंतु लोकांनी त्याला प्रचंड विरोध केला आणि काही एक न समजता, काही एक न ऐकून घेता त्यांनी सांगितलं की जेवढं काही लिहिलेलं आहे तेवढं सगळं तुम्ही गंगेमध्ये डुंबवून टाकावं, ते बुडवून टाकावं. हा ग्रंथ प्रकाशित होता कामा नये. पण त्यातल्या पंडितांमध्ये काही जण म्हटले अरे बघा तर खरं काय लिहिलं ते. अशी भवती न भवती झाली. काही लोकांनी सांगितलं की नाही काही वाचू नका, काही समजू नका, हे सगळं नको. कर्म, विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान यातल्या एक वाक्यतेचा हा ग्रंथ आहे. परंतु न पाहता, काही न पाहता, नको नको हे पाहायचंच नाही, त्यापेक्षा हा डुबून टाका असं म्हणणारी मंडळी होती. परंतु काही मंडळी ही अशी होती की त्यांनी सांगितलं नाही एकदा बघा तर खरं, एखादा दुसरा श्लोक मंत्र काय जे असेल ते एकदा वाचा तर खरं. आणि थोडं थोडं वाचता वाचता त्यांच्या असं लक्षात आलं की हे काही सामान्य नाही, हे जे लिखाण आहे ना हे साक्षात भगवंताचं हृदगत आहे. अत्यंत कारुण्यपूर्ण होऊन, अत्यंत अंतःकरणातून आपल्या लेकराशी आईनं साधलेला संवाद असावा तसं नाथांची वाणी आहे. आणि मग लोकांनी ते पूर्ण ऐकलं, लोकांनी त्याच्यावरती चिंतन सुरू केलं, त्यावर त्या नाथ बाबांचं निरूपण, त्यांच्या त्या चर्चा झाल्या. आणि त्यानंतर तिथलच्या राजाला ही गोष्ट कळली. त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की हा ग्रंथ
राजमान्य व्हायला पाहिजे, लोकमान्य व्हायला पाहिजे. त्यानुसार हा विद्वज्जनामध्ये ग्रंथ लोकमान्य झाला, राजमान्य तो झालाच झाला. आणि या सगळ्यांबरोबर तो जर काही सगळ्यात मोठा झाला असेल तर तो ईश मान्य झाला. विश्वेश्वरापोट समोर हा ग्रंथ ठेवला गेला. सगळ्या विद्वज्जनांनी, पंडितजनांनी त्याचं कौतुक केलं. आणि मग राजाने सांगितलं की एक हत्ती बोलवला गेला, तो सजवला गेला. आणि त्यावरती नाथबाबांना विनंती केली की आपण या हत्तीवरती बसावं, सोबत हा ग्रंथ घ्यावा आणि आपली मिरवणूक काशीच्या या सगळ्या महारस्त्यावरून होईल. परंतु नाथबाबा अत्यंत मज पामराशी काय थोरपण या वृत्तीचे असलेले, म्हणजे मोठेपण प्रचंड आहे, पण तरीही केवढी नम्रता. नम्रता हा संतांचा गुणच आहे. आणि त्यांनी सांगितलं नाही नाही, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर या ग्रंथाची मिरवणूक करा, कारण हा ग्रंथ मी लिहिलेलाच नाही, तर हे माझ्या सद्गुरूचं वचन आहे. म्हणून तो ग्रंथावरती बसला. बाळक स्वये बोलवणे त्यासी माता शिकवी वचने, तैसी ग्रंथ कथा कथने स्वये जनार्दन बोलविजे. माझे सद्गुरू जनार्दन स्वामी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, यांनी हा ग्रंथ केलेला आहे. त्यामुळं प्रचंड विरोधातून लोकांचं समर्थन मिळालेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ होय. या ग्रंथाची पहिली मिरवणूक काशीच्या सुंदर रस्त्यावरून, हत्तीच्या पाठीवरून, पाठीमाग नाथबाबा चालत होते, काशीचा राजा चालत होता, एकूण विद्वत सभा सगळी चालत होती. आणि ही राज मान्यता मिळालेला, लोक मान्यता मिळालेला, ईश मान्यता मिळालेला हा ग्रंथ, त्याची मिरवणूक, भव्य मिरवणूक ही तिथून निघाली. खरं म्हणजे या ग्रंथाने अनेक साधूंना जन्म दिलेला आहे, अनेक संतांनी याचे गोडवे गायलेले आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमध्ये आपण जसं बोललो, जसे ज्ञानेश्वरी आहे, जशी एकनाथ भागवत आहे आणि जशी तुकोबाची गाथा आहे. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की तुकोबांनी या भागवत ग्रंथांचे शेकडो पारायण केली. आणि ही पारायण करताना तुकोबा काय लिहितात की शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांच्या. तुकोबांचे शब्द आहे बघा. नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा, आता मज उपेक्षिता नाही सत्ता आपली, तुका म्हणे भागवत केले श्रुत अनेका. तुकाराम महाराजांचा थोरपणा बघा की त्यांनी सांगितलं की या भागवतामुळं अनेकांना भक्ती ज्ञानाचं मर्म समजू शकेल. आणि अशा रीतीनं हा जो ग्रंथ आहे हा सर्वसामान्यांचा पाथी, सर्वसामान्यांचा मार्गदर्शक झाला. तसं जर आपण पाहिलं तर या ग्रंथामध्ये भक्ती हा मूळ आधार आहे. गुरुनिष्ठा आणि भक्ती हा या ग्रंथाचा मूळ आधार आहे. परंतु याचा प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे नामस्मरण. सकल संतांनी नामस्मरणाला जे महत्व दिलं त्यामध्ये एकनाथी भागवतही मागे राहत नाही. कारण गंमत अशी आहे की अनेक विद्वानामध्ये अनेक मत असू शकतात, पण संतांमध्ये सदैव एकमत असतं. कुठल्याही भाषेचा संत घ्या तुम्ही, त्याचं एकमतच असतं. उड उड रे काऊ तुझे सोनेनं मडवीनं पाहू, अशी जर माऊली म्हणत असेल तर तिकडे राजस्थानचा संत म्हणतो उडी उडी जाव कागा. म्हणजे त्यांच्यामध्ये एकमत आहेच आहे. संतांचं भगवंताविषयीचं जे मत आहे ते एकच असतं, त्यामध्ये एक वाक्यता असते. त्यातल्या त्यात नाथ महाराजांसारखा संत जो एकाकार झालेला आहे सद्गुरुचरणी. मुळातच नाथ महाराजांनी या सगळ्या ग्रंथाची रचना जी केली आहे ती लोक उद्धारासाठी केलेली आहे. आपलं महत्व कळावं, आपलं पांडित्य जगाला कळावं, आपल्या विद्वत्ता जगाला कळाव्या, हा उद्देश कधीच नव्हता. त्यामुळं हे लोकसंग्रहाचं कार्य. तसं जर पाहिलं आपण तर मूळ नाथ महाराजांच्या रूपानं एक विलक्षण असा संगम या वारकरी संप्रदायामध्ये घडून येतो. तो असा की निवृत्तीनाथांपर्यंत नाथ परंपरा आहे, परंतु निवृत्तीनाथानंतर माऊलींनी ही परंपरा वारकरी संप्रदायामध्ये आणली. सकाळशी येथे आहे अधिकार, एक गुरु एक शिष्य परंपरा हा भाग बाजूला काढून होईल दान पसावो या निवृत्तीनाथांच्या आशीर्वादानंतर या
वारकरी संप्रदायाच्या महागंगेला सुरुवात झाली. हा गंगेचा उगम आहे. परंतु नाथ महाराजांनी, मुळात नाथ महाराज आहेत कोण, तर ते श्रीकृष्ण भक्त आहे. परंतु नाथ महाराज ज्या गुरु परंपरेचे पायिक आहेत, ज्या गुरु परंपरेचे अधिकारी आहेत, ती दत्त परंपरा आहे. आणि म्हणून ही गुरु परंपरा आहे कशी, तर मूळ नारायण, त्यानंतर ब्रह्मदेव, त्यानंतर आत्री, त्यानंतर दत्त, त्यानंतर जनार्दन आणि त्यानंतर एकनाथ. नाथांच्या गुरुभक्तीला अनन्य असं महत्व आहे. नाथांसारखी गुरुभक्ती ही फार थोड्या ठिकाणी आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरु स्तवनामध्ये ज्ञानदेव रमून जातात. सद्गुरु निवृत्तीनाथांची स्तुती करता करता माऊली इतके रममान होऊन जातात की मध्ये मध्ये निवृत्ती दादांना म्हणावलं ना, हा आता ठीक आहे ज्ञानदेवा, आता पुढचा ग्रंथ वदवा. आणि कधी कधी तर असं व्हायचं की ज्ञानदेव सद्गुरु स्तवन करतायत आणि निवृत्तीनाथांची समाधी लागलेली. यावेळेस एकदा मुक्ताईनं ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना प्रश्न केला, दादा दादा म्हणून एक प्रश्न विचारू का? तर ते म्हणले विचार. तर म्हणजे माझं ज्ञानोबा ज्यावेळेस सद्गुरु स्तवन करतो तर बऱ्याचदा तुम्ही हा ठीक आहे पुरे, आता पुढे जाऊ असं म्हणता, आणि कधी कधी तुम्ही एवढे रंगून जाता की तुमची समाधी लागते. मला या दोन्ही मधला फरक कळवा, तो समजावा आम्हाला. त्यावेळेस सद्गुरु निवृत्तीनाथ हसले, म्हणले मुक्ताई त्याचा असं आहे की जेव्हा आपला ज्ञानोबा सद्गुरु स्तवन करतो ना, त्याचे शब्द एवढे रसाळ असतात. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तैसे साच आणि मवाळ, मृदू आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याचे शब्द एवढे गोड असतात की ते अंतःकरणाला अत्यंत आल्हाद निर्माण करतात. आणि तो आल्हाद कानांनी ऐकता ऐकता सर्व इंद्रियाचे कान होतात. आणि मग हलकेच माझं मन उडून माझ्या सद्गुरूच्या चरणाशी जातं आणि मी त्या सद्गुरु चरणावरती बसून फक्त एवढंच म्हणतो की माझं ज्ञानोबा जे म्हणतो ना ते मम, ते माझं. आणि मग मी त्याच्या चरणाजवळ गेलो की माझी समाधी लागते. मग तो त्याचं जे वाक्य होतं ते माझं वाक्य होऊन जातं. म्हणून कधी कधी माझी समाधी लागते. आणि जेव्हा मी भानावर असतो त्यावेळेस मी त्याला सांगतो की बाबा हे पुरे, आता मूळ निरूपणाला सुरुवात कर. तशी नाथ बाबांची जी गुरुनिष्ठा आहे, एका जनार्दन, नाथ महाराजांनी कधी एकनाथ हे नाव स्वतःच एकटं वापरलं नाही. ते एका जनार्दनी या नावानच आपल्या गुरुमुळे आपलं अस्तित्व आहे. नाथांसारखी गुरुनिष्ठा फार थोड्या ठिकाणी. जशी विवेकानंदांची आणि परमहंस रामकृष्णांची जोडी असावी, जशी ज्ञानोबांची आणि निवृत्तीनाथांची जोडी असावी, अगदी तशीच नाथ बाबा आणि जनार्दन स्वामी यांची गुरु शिष्य परंपरा आहे की ज्याच्यामध्ये क्षणाचाही म्हणजे कणभरही ते इकडे तिकडे होत नाही. आपल्या गुरुपदी ते सदैव अगदी म्हणजे महाविष्णूचा अवतार इथपर्यंत जरी त्यांच्या जीवनाची प्रगती असली तरी ते आपल्या सद्गुरूंच्या पदी लीन आहेत. हाच गुरु शिष्य भाव, ही गुरुनिष्ठा, हेच एकनाथी भागवताचं वैशिष्ट्य आहे. नाथ भागवताच्या या परंपरेमध्ये आपल्यावरती सगळ्यात महत्वाचे उपकार, जसं आपण मागच्या विषयी बोलत होतो, ती म्हणजे जशी नवनाथांची परंपरा माऊलींनी वारकरी संप्रदायात आणली, तशीच एक आणखी परंपरा होती, ती म्हणजे दत्त परंपरा. या दत्त परंपरेचं विलनीकरण नाथांच्या रूपाने वारकरी संप्रदायामध्ये झालं. आणि ही एक फार मोठी क्रांतिकारक अशी घटना नाथांच्या चरित्रामध्ये होते. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहे. अनेक प्रसंगातून नाथ जीवन फुलत जातं. अनेक ग्रंथ आहे, त्या ग्रंथातून नाथांचं मनोगत आपल्याला कळतं. खरं म्हणजे नाथ चरित्रा इतकंच नाथांचं जे साहित्य आहे ते सुद्धा अवर्णनीय असंच आहे. मुळातच आकाशम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति या न्यायानं एक ओंजळभर पाणी घेऊन संपूर्ण सागराची महती आपल्याला कळणार नाही, कारण आपल्याला ते शक्य नाही. परंतु हा दर्शनाचा भाग आहे. कधी कधी काय असतं की आपल्याला वेळ नसतो, गर्दी असते किंवा इतर काही व्यवधानं असतात, त्यामुळं एखाद्या
सुंदर मंदिराच्या बाहेर उभं राहून आपण एक तर पायरीचं दर्शन घेतो किंवा कळसाचं दर्शन घेतो, तर नाथ भागवतावरती बोलणं म्हणजे हे पायरीचं दर्शन घेणं आहे किंवा दुरून त्याला नमस्कार करण्यासारखं आहे. अंतरंगात गेल्यानंतर आपल्याला नाथ बाबांच्या उंचीची, त्यांच्या भव्यतेची, त्याचबरोबर त्यांच्या कारुण्याची, त्यांच्या सहृदयतेची, त्यांच्या शांती ब्रह्मत्वाची, त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या गुरुनिष्ठेची आणि त्यांच्या ईश्वराप्रती असलेल्या अत्यंत प्रेमाची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. एकूणच नाथबाबांचं चरित्र आणि त्यांचं साहित्य दिव्य आहे. त्यामध्ये अनेकविध गोष्टी घडून येतात ज्या की सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी संलग्न आहे. सर्वसामान्य माणसाला मुक्तीचा अधिकार आहे, सर्वसामान्य माणसाला गुरुत्वाचा अधिकार आहे, सर्वसामान्य माणसाला पूर्णत्वाचा अधिकार आहे, हे नाथबाबा जाणून आहे. आणि आपल्या संतत्वाचे पुण्याई ते जर कुठे खर्च करत असतील तर या सगळ्यांच्या उद्धारासाठी खर्च. जातीपात, शिवाशिव, धर्म अधर्म, इतर सगळ्या गोष्टीपासून सर्वसामान्य समाज जो गुंतलेला होता त्याला बाजूला काढून शुद्ध धर्म, शुद्ध भाव, शुद्ध गुरुनिष्ठा, शुद्ध परंपरा याचं ज्ञान घडवण्याचं कार्य, मुळातच या संस्कृतीचा जीर्णोद्धार घडवण्याचं कार्य नाथबाबांच्या या सुंदर साहित्याने आणि सुंदर ग्रंथांनी घडवलेलं आहे. या ग्रंथाचं जरूर आपण पारायण करूया. या ग्रंथा शेजारी बसावं, निवांतपणे त्यांच्याशी आपली हे मागावी आणि त्यातून आपला उद्धार करावा. एवढंच खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप का आहे, परंतु वेळेचेही बंधन आहे. त्यामुळं नाथबाबा आपल्या ग्रंथाच्या एक म्हणजे एकादश स्कंदाच्या निरूपणामध्ये आपल्या सद्गुरूची आठवण करताना म्हणतात, एकादश म्हणजे एक एक, एथ दुजेपणाचा न रिघे अंक, तेची एकादश इंद्रिय सुख, एकत्वी अलौकिक निडारले पूर्ण. माझेने नावे श्री जनार्दन, ग्रंथ करता आपण झाला. माझेने नावे श्री जनार्दन, ग्रंथ करता आपण झाला. अशा पद्धतीनं त्यांनी हे इथं लिहिलं. श्रुती स्मृती तरी वेगळं काय लिहितात, ओम पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, या पद्धतीनं नाथांनी आपलं हे ग्रंथ लिखाण सद्गुरूकडे समर्पित करून आपण केवळ किरण आहोत, पण या किरणाला, अंधार दूर करणाऱ्या या किरणाला जर ऊर्जा कोणाची असेल, जर प्रकाश कोणाचा असेल, स्वयंप्रेरणा आणि ज्ञान कोणाचं असेल तर ते सद्गुरू रूपी सूर्याचं आहे, हे सांगून अत्यंत नम्रतेने हा ग्रंथ संपवलेला आहे. या ग्रंथाला वंदन करतो, नाथबाबांच्या या अलौकिक जीवनाला वंदन करतो, त्या महान गंगेला जी नाथांच्या वाणीमध्ये वाहते त्या गोदामाईला वंदन करतो आणि अल्प बुद्धीनं जे यथामती यथाशक्ती करता आलं ते निरूपण इथं आपल्या चरणी रुजू करतो. श्री संत गजानन महाराजांच्या सर्व भक्तांनी याचा जरूर स्वीकार करावा. यामध्ये जे काही चांगलं असेल, जे तुमच्या बुद्धीला पटलं असेल, जे योग्य असेल, तो माझ्या सद्गुरूंचा प्रसाद आहे, तो घरी घेऊन जा. निश्चित तो तुमच्या जीवनामध्ये कल्याण आणल्याशिवाय राहणार नाही. आणि जे चुकीचं असेल, जे बुद्धीला पटलं नसेल किंवा जे अयोग्य असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो माझ्याकडे परत करा. एवढंच बोलतो, झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करतो आणि थांबतो. श्री गजानन महाराज भक्त मंडळ सेवा मंडळ ठाणे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळं या ग्रंथाला नमस्कार करण्याची संधी मिळाली. उत्तरोत्तर आपल्या केंद्राची भरभराट हो ही प्रार्थना इथं करतो आणि झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करून इथं थांबतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. दत्तात्रय जनार्दन स्वामी संत श्री एकनाथ महाराज की जय.